नमस्कार. आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली अस्सल गावरान भोगीची भाजी, त्यासोबतच भरपूर सारे तेल लावून बनवलेली खरपूस अशी बाजरीची भाकरी कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही थाळी पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला नक्कीच पाणी आलं असणार. आता आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये प्रत्येक घरोघरी संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भोगीची भाजी बनवली जाते. आणि ह्या संक्रांतीच्या काळामध्ये ना आपल्या शेतामध्ये भरपूर साऱ्या फळभाज्या आणि शेंगभाज्या यायला सुरुवात होते. असे सर्व भाज्या वापरून आपण ही भाजी बनवतो. आता या भाज्या किती प्रमाणामध्ये घ्यायच्या, कोणकोणत्या घ्यायच्या, हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यासोबतच ना एक खास वाटण तयार करून ही भाजी तयार केलेली असल्यामुळे एकदम एक नंबर चवीची तयार झालेली आहे. आता ही भोगीची भाजी आहे ना, प्रत्येक घरोघरी आपल्या धरणी मातेला ह्याचा नैवेद्य अर्पण केला जातो. आता ही बाजरीची भाकरी पाहणा अगदी पुरीसारखी टम्म फुगलेली आहे. खूप सारे तीळ लावून बनवलेली असल्यामुळे एकदम पौष्टिक अशी तयार झालेली आहे. आणि खरं सांगू का, या भोगीच्या भाजीसोबत ना चपाती वगैरे न खाता बाजरीची भाकरी नक्की खाऊन पहा, एकदम चवीला अप्रतिम लागते. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि ही भाजी कोणालाही जमेल ना, इतकी सोपी आहे, इतकी भन्नाट अशी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा.